आता काय मरे विज्युअल हांगासून काय बरें विज्युअल वचून जाय बरं चला बाईट घेऊया किरण किरण तुमची बाईट घेऊया धंदा जानते हैं कि गोवा में अभी जिस तरीके से आंदोलन हो रहे हैं ऐसे कभी आपने देखा नहीं होगा। अनरेस्ट है लोगों में, हर कोई यहाँ समस्या कोई छुड़ाने की कोशिश नहीं करता है इस गवर्नमेंट। तो ये समस्याएं छुड़ाना चाहिए, ये हमारी मांग रही है। उस तरीके से हमारे कदम बढ़ते हैं। तो इसके बाद जो भी हमारे सामने बातें आएंगी जरूर हम उसमें दखल देंगे और वो छुड़ाने की पूरी कोशिश करेंगे। हमारे एमपी साहब लगातार ये समस्याएं छुड़ाने के लिए जूझते हैं। तो बीसीसी प्रेसिडेंट है, सभी हमारे लीडर्स है, यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, सभी एकजुट होकर एक मजबूती के साथ गोवा की समस्याओं को आगे ले जाने की छुड़ाने की कोशिश कर रहे हैं। सर अभी वास्को में गोवा में एक नया ऑफिस कांग्रेस पार्टी का यहाँ पे उद्घाटन हुआ है, अभी इनॉग्रेशन किया है। तो इसमें सभी पीसीसी प्रेसिडेंट, हमारे एमपी साहब, ब्लॉक प्रेसिडेंट, सभी नेतागण कांग्रेस पार्टी के हैं। लेकिन वास्तव में सभी जो कार्यकर्ता है वो भी इस उद्घाटन समारोह में शामिल हुए हैं। तो एक हमारे कांग्रेस के लिए सब तरफ जिस तरीके से कांग्रेस लगातार अपनी तरफ से लोगों के सवाल उठा रही है, लोगों की बात सुन रही है, तो लोगों का आकर्षण कांग्रेस पार्टी के वक्त गोवा में बढ़ रहा है। तो अब इसी तरीके से जो भी प्रॉब्लम्स है गोवा हमारे लोगों के, वो उठाने की हमें लगातार उस तरीके से कोशिश करने वाले हैं। बहुत सारी बातें हैं जो इस गवर्नमेंट की तरफ से जो होनी चाहिए वो नहीं हो रही है। जो गवर्नमेंट पूरी तरह सब सब्जेक्ट में फेल हुई है। लॉ एंड ऑर्डर की बात है वहाँ ये नहीं कर रही है। कोल के बारे में आप सभी को पता है कि जो यहाँ के वास्को के लोग चाहते हैं, ये एरिया के लोग चाहते हैं, उसमें कोई ये गवर्नमेंट ना सीएम उसको कोई ध्यान दे रहा है। तो बहुत सारी ऐसी बातें जो क्लब में क्या जो हादसा हुआ था वो आप लेकर के, जिस तरीके से जो हमारे एमपी साहब ने पार्लियामेंट में भी जो बात आई थी उसके ऊपर भी ये गवर्नमेंट ध्यान नहीं दे रही है। इसलिए सभी गोवा के हमारे भाइयों को बहनों का ये कहना है कि ऐसी गवर्नमेंट हमको नहीं चाहिए। तो हम सब मिलकर इस बीजेपी को हमको किसी भी तरीके से हटाना है। सब एक साथ होकर, एक साथ मिलकर हम बीजेपी को जरूर हटाएंगे। एक साथ होकर हम जरूर लड़ेंगे। आज सभी जनता इसका गवर्नमेंट के खिलाफ लड़ रही है। उसमें हमारे जो भी नेतागण हैं, कांग्रेस के कार्यकर्ता है, लगातार उनको सपोर्ट कर रहे हैं, उनके साथ खड़े हैं। और हम तेजी के साथ उस तरीके से लोगों की समस्या लेकर आगे बढ़ेंगे। उसी के लिए जो आज वास्तव में यहाँ पे कार्यालय हुआ है, तो मैं समझता हूँ कि इसके माध्यम से लोगों की जो समस्या है वो हल करने के लिए हम बहुत एक लोगों का फायदा होगा, जो इस एरिया का फायदा होगा। असेंबली इलेक्शन बहुत नज़दीक है, सो प्रोजेक्टेड मतलब कैंडिडेट और नज़दीक बात होगी वास्को से। देखिए, कैंडिडेट के बारे में जो कांग्रेस पार्टी की जो सिस्टम है उसमें किसी का नाम डिक्लेयर नहीं करते, लेकिन बहुत सारे लोगों को पता रहता है कि कौन कैंडिडेट कौन कहाँ पर है। वो कांग्रेस के सभी नेतागण हैं, उनकी तरफ से भी उन लोगों को पता चलता है कि कौन कैंडिडेट है। लेकिन प्रोसेस पूरी करेंगे और जो सही होगा उनको हम कैंडिडेट बनाएंगे। तो प्रोसेस के तहत होगा, उसमें कोई दो राय नहीं है। लेकिन सब मिलकर हम गोवा के जो भी अपोजिशन पार्टीज है सभी लोग एक साथ मिलकर इस बीजेपी के खिलाफ हम मजबूती के साथ लड़ेंगे। सर गोवा में एक चीज़ हमने देखी है, प्रोटेस्ट करने पे बहुत सारा प्रॉब्लम। बात अलग है ये कि जब एक टाइम आता है उस टाइम में अलायंस करने की जो बात रहती है, पार्टी एक नहीं होती। जब अलायंस की हम बात करते हैं दोनों तरफ से दो पार्टियाँ होती हैं, तो ये तो बाद में होगा। लेकिन हमारी एक ही कहना है कि बीजेपी के खिलाफ मिलकर उनको सत्ता से हटाना है। उसके लिए जो जो साथ में है उनको साथ में लेके एक साथ होकर आगे बढ़ना है। गोव्यात काँग्रेस पूर्व पदावर आणण्यासाठी आपले काय प्रयत्न?
पूर्वपदावर गोव्यात काँग्रेस आणेल असं नाही आहे. गोव्यामधली जनताच आज या ठिकाणचे सरकार गेली पाहिजेत. आमच्या समस्या हे सोडू शकत नाही. सगळ्या आघाड्यावरील सरकार फेल झालेली आहे. अशा स्थितीमध्ये गोव्यामधली जनताच त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत. आम्ही कार्यक्रम जे असेल जे त्या ठिकाणी एक समस्या असेल त्याला मजबूतीनं आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आणि काँग्रेस त्यांची समस्या सोडवण्याकरता वाटेल तशा पद्धतीने प्रयत्न करू आणि त्यांच्याच करता जनतेकरता आम्हाला या ठिकाणी सरकार बदलवायचे. सर्व आघाड्यावर फेल असलेले गोव्याचं जे वैशिष्ट्य होतं, गोव्याची जी ओळख होती तीच आज दिसेनाशी झालेली आहे त्या सरकारमुळे. ती आम्हाला परत मिळाली पाहिजे. त्या पद्धतीनं गोवामध्ये एक वातावरण लॉ अँड ऑर्डर आणि सगळ्या गोष्टीचं असलं पाहिजे. त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहे. गोव्यात एक पोट निवडणूक आहे आणि पालिका निवडणूक आहे. त्याविषयी आपली काय व्यूहरचना झालेली आहे? आमची एकच व्यूहरचना आहे. मी पहिले सांगितलं की सगळ्यांनी मिळून BJPला हटवणं, कारण हे सरकार जनतेचं नाही आहे. गोवावासियांच्या विरोधामधलं, त्यांच्या समस्या न ऐकून घेणारं आणि त्यांच्यावर अन्याय करणारं अशा प्रकारचं सरकार बसलंय. त्यांना हटवावं एवढ्याच पद्धतीनं आमचे प्रयत्न आहेत. कारण जनतेच्या समस्या सोडण्याकरता आम्हाला सगळे करावं लागणार आहे. याकरता सगळ्यांनी एकत्र यावं हीच भूमिका आमची नेहमीसाठी राहणार आहे. असेंबली में प्रोटेस्ट होते समय डिफेक्शन हा मोठा मुद्दा आहे इकडं. कसं डिफेक्शन डिफेक्शनच्या संदर्भामध्ये सिनियर लोक जे आहे ते बसून आम्ही अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये त्यावरही आम्ही चर्चा करू, निर्णय घेऊ. जे पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल त्या पद्धतीनं डिफेक्टरच्या संदर्भात एक तर स्पष्टच आहे की जे डिफेक्टर आहेत त्यांना आम्ही घेण्यात विषयच येत नाही, जे BJPमध्ये गेलेली आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊ, परंतु BJP सारख्या पक्षाला ज्यांनी वेगळं अंतर ठेवलेलं नाही अशा लोकांना मग काय विश्वास देणार लोकांना? लोक हे BJPच्या विरोधात आहे आणि जसे रोज इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांवर आमचा विश्वास नाही आहे. एव्हरी टाइम सर आम्ही बघतो की जे तिकीट्स आहेत ते तुम्ही लास्ट 10 दिवस असताना देतात. यावेळी अगोदर द्यायचं कारण मग म्हणतात की लोकांना पण विश्वास भेटायला टाइम मिळेल. तुम्ही केलेलं सजेशन लक्षात ठेवू आणि लवकरात लवकर कसे उमेदवार देता येईल ते आम्ही ऑफिस ओपन करप म्हणजे काउंट डाऊन टू द अलविदा ऑफ BJP हे स्टार्टेड. आमची पळय इतिहास आसा गोंयची तातूंत दाखयता की मोर्मुगांव तालुक्यात जे 4 कॉन्स्टिट्युएन्सी आसा, मोर्मुगांव, वास्को, दाबोळें, कोर्ताली, जे हे कॉन्स्टिट्युएन्सी जिखता तो सरकार करता. अँड दॅट ऑलरेडी प्रोसेस हॅज स्टार्टेड. आयज वास्कोचो आमदार ही हॅज लॉस्ट ट्रस्ट इन हिज ओन गव्हर्नमेंट. काल तो म्हणटा आमकां उदक ना. दॅट मीन्स यू हॅव फेल्ड. आणि जे लास्ट 2020 सान आम्ही ओपोज करता, MPTक तुम्ही MPA केलो, ऑथॉरिटी दिली, स्टेट विदीन अ स्टेट केली. कित्याक अडानी थंय कोळसो हाडटा टू मेक गोवा कोल हब. जेन्ना लॉकडाऊन जाल्लें कोविडाच्या टायमार मॅक्झिमम लोक वास्कोन मेल्ले, तुमकां याद आसतली. 54% ऑफ द पीपल लॉस्ट देयर लायफ इन वास्को एरिया बिकॉज कोळसो पळय हाडटा, कोल्ड डस्ट आसा, त्या खातीर इम्युनिटी लोकांची डावन जाल्ली. अँड फर्स्ट कॅज्युअलिटीज अँड मॅक्झिमम कॅज्युअलिटीज हॅपन हियर. सो काउंट डावन हॅज स्टार्टेड. हांव एक सांगूंक शकता की बाब नंददीप आमचो सिनियर लिडर आसा, बाब उलारिको आनी सगळे हांगा सिनियर लिडर आसा ते सगळे एक जावन म्हाका दिसता दे वील पेव द वे फॉर द फ्लॅग ऑफ द काँग्रेस पार्टी टू बी होइस्टेड एट परवरीम. द काउंटडाऊन हॅज स्टार्टेड. कॅप्टन साहेब, एक टायमार अर्बन नॅक्सलाइट म्हणटाले एक्टिविस्टांक आनी आतां CM तांकां टेररिस्ट म्हणटा. कितें दिसता तुमकां? पळय, हांवें कांयच म्हणपाची गरज, तुमी फक्त व्हिडिओ पळया. तो ज्या प्रमाणे चीफ मिनिस्टर ताजें तोंड पळय, लूक एट हिज फेस, दॅट एंगर, यू नो, तांकां पळयता टेररिस्ट टेररिस्ट अरेस्ट. यू आर सेइंग टू युअर ओन पीपल, तूं माय बाप, एज चीफ मिनिस्टर युअर माय बाप. आमचो सिनियर लीडर सर पळय आसा हांगा, ही वॉज द होम मिनिस्टर when the biggest terrorist attack have happened in India. मुंबईत 93 बॉम्ब ब्लास्ट जाल्ले पळय तेन्ना
हाऊ ही हॅड हँडल्ड. आणि काल 4 आमच्या गोंयच्या लोकांक ते प्रश्न काडटाले की मिरा भागाचे थंय भंडारा नाका, भंडारा येत जाल्यार 500 घरां बुडटलीं म्हणजे तुका जाय ती बुडलेली तांकां टेररिस्ट म्हणटा तूं माय बाप ते भुरगे तुवें तांकां रिस्पेक्ट दिवंक जाय, तांची भावना आयकूंक जाय. सो दिस इज अ एंटी पीपल्स गव्हर्नमेंट. जितले बेगीन वेतलो तितले बरें. सर लोक प्रोटेस्ट केले जाते, डिटेन जाते तर एफ आय आर जातो कशें? नो प्रॉब्लेम. काल आम्ही सांगला, काँग्रेस पार्टीच्या सगळ्या लोकांनी सांगला, कार्यकर्त्यांनी सांगला वी आर रेडी टू सिट इन जेल. पण काल आम्ही गेले, आमकां लोया मैदानासान उखलले, पुलीस स्टेशनार व्हेले. नो प्रॉब्लेम, वी विल कम. सांज पासून रात पासून 2 दिसता आमचो अध्यक्ष गेला आणि तांकां कन्विन्स केला. कित्याक जाणटो लोक आशिल्लो, जाणटो बायलो आशिल्ल्यो, कोणाक डायबिटीस आसा, हार्ट प्रॉब्लेम, बट दे वर डिटर्मिन्ड मरपाक रेडी आसा. असलो टायम आयिल्लो आसा. तुम्ही आमकां मारचे बेश्टे मारचे ना, आमी लढाई करून मारतले. काल ते 4 जाण भगत सिंग तुमकां तांकां टेररिस्ट म्हणटा. दिस हॅड हॅपन ड्युरिंग ब्रिटीश टायम. काल ती BJP पळय आसा, इट इज ब्रिटीश जनता पार्टी. ओके, तांणी स्वताचें नांव चेंज केलें. वास्कोकारांक स्पेशली आणि एक काँग्रेस पार्टीन आणि एक प्लॅटफॉर्म ओपन केला. 4 महिन्या पयलीं आमचे खासदार आणि मुर्मुगांवच्या लोकांक तांचे ऑफिस ओपन केल्ले फॉर एंटायर मुर्मुगांव तालुका. आज वास्को ब्लॉका तर्फे बाब नंददीप राऊत आणि ब्लॉकाचे ऑफिस अशें आज ओपन केला. त्या कार्यक्रमाक उपस्थित आसा आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोंयचे प्रभारी माणिकराव ठाकरेजी, त्याचबरोबर दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विर्याटो, आमचे सगळे फ्रंटलाचे चीफ, सगळे आमचे ट्रेजरार, ब्लॉक प्रेसिडेंट, आणि हांगा सगळे भोवसंख्येन जमिल्ले सगळे वास्कोचे काँग्रेसीचे मोगी, सिंपथायझर आणि प्रेमी. हांगा एक्चुली जेन्ना आमी हांगा आयले तेन्ना अशें वातावरण दिसलें की खंय तरी आतां इलेक्शन 15 दिसांनी आसा काय अशें एक वातावरण म्हाका हांगा पळोवपाक मेळ्ळें. सो हाज्या वयल्यान एक सिद्ध जाता की वास्कोच्या जनतेन ह्या फावट चिंतला की काँग्रेसीचो उमेदवार वास्कोन जिखतलो. आतां मातूय दुबाव ना, कित्याक सगळे एक गोंयभर जर आज आमी पळयत, आमच्या साहेबान सांगलें तशें की आज एक लोकां भितर क्रोध, लोकां भितर राग हो दिश्टी पडटा. गेल्ली 4 वर्सां खंय तरी ह्या सरकारान लोकांक दामून दवरपाचो प्रयत्न केल्लो. लोक भिताले, पूण आज ज्या भोवसंख्येन लोक वास्कोचे भायर सरल्या, म्हाका दिसता हे सरावंडींग 3-4 आमदारांक आज भिवपाची गरज आसा. कित्याक आज वास्कोच्या जनतेन म्हाका दिसता एक क्लियर मेसेज धाडल्या की येणारी म्युनिसिपालिटी इलेक्शन जे BJP बॅक्ड पॅनल आसतलें तेका वी वील हॅव अ रणनीती. आमचो खासदार हांगा आसा. आय थिंक वी वील हॅव अ स्ट्रॅटजी एंड वी वील फायट अगेन्स्ट द BJP बॅक्ड पॅनल. आणि जी फुडली निवडणूक जावपाची आसा ते खात्रेन हांव सांगता की वास्कोच्या भोंवतणी 3 मतदारसंघ, मुर्मुगांव तालुका, हे 4 मतदारसंघ काँग्रेस पक्षाचो जो बालेकिल्लो आशिल्लो ते परत आमी निवडून हाडटले. आमचे खासदारूय हांगा रावतात. तांचोय प्रयत्न आहा की तांकां ते एक ड्रीम आसा की तेंच्या कार्यकाळान हे 4 मतदारसंघ मुर्मुगांव तालुकाचे जिखून हाडपाचे प्रयत्न ते करतात. आज बाब नंददीप रावत हांच्या मना काळजांतल्यान अभिनंदन करता आणि तांकां शुभेच्छा दिता की आज वास्कोच्या लोकांक आनी एक प्लॅटफॉर्म ओपन जालो की जर तर लोकांच्यो कितें समस्या आसतल्यो, अडचणी आसतल्यो, स्पेशली SIR, आणि हांव खरेंच आमचे 3 ब्लॉक, आमचे बाब शरद चोपडेकर ज्यांनी मुर्मुगांव तालुका, वास्कोचे मुर्मुगांव मतदारसंघ, वास्कोचे बाब नंददीप, आमचे कोर्तालीचे, या 3 मतदारसंघाचे जवळपास 30,000 वयर लोकांक डिलीट केले. आणि जी सुविधा तांणी लोकांक त्या वेळार दिली इन टर्म्स ऑफ लोकांक समज लिगल हेल्प, ते स्वता थंय आशिल्ले. आय थिंक दीस शोज द कमिटमेंट ऑफ काँग्रेस पार्टी टुवर्ड्स द पीपल ऑफ वास्को. पयशाचो मुद्दो हो सदांच गेल्ले 2022च्या आमच्या मॅनिफेस्टोन आमी घातिल्लो. आमचे रीडर श्री राहुल गांधीन सुद्दां सांगिल्लें की आमचे सरकार येतकीच वी वील मेक शुअर की गोंयान कोल हब जावचें ना. आणि दॅट आय थिंक आवर MP इज vigorously taking those issues in parliament. Once our government comes, we'll make sure that Vasco becomes
क्लीन इन फ्री फ्रॉम दी स्कूल पोल्युशन एंड डस्ट पोल्युशन. परत एकदा वास्कोच्या जनतेक आज एक बरी सुविधा, एक काँग्रेसीचें ऑफिस जातून तांच्यो कितें फाल्यां सोशल वेलफेअर स्किमीच्यो समज जर तर कितें कामां आसत, सिग्नेचरी आसत, म्हाका एक बरी सुविधा ह्या वास्कोच्या जनतेक भोंवतणी लागल्या. खासदार आमचे हांगा आसात. वॉटेवर हांव लोकां कडेन अपील करता, कितें जाता की ह्या वाठारांत जे गव्हर्मेंटाची स्किमां, गव्हर्मेंटाचे जे सिग्नेचरी जाय पडटात त्यो बाय डिफॉल्ट तुमकां आमदारा कडेन वचून ते घेवच्यो पडटा. सो आज ह्या ऑफिसाच्या मार्फत म्हाका दिसता लोकांनी आतां ओपनली येवन दे कॅन गेट देअर वर्क डन हियर. आमचे खासदार हांगा आसात. सो आय थिंक मे बी दे वील डिस्कस, हॅव अ प्लॅन की एवरी वीक वील कम अँड सायन. सो एक बरी सुविधा. आणि ट्रेंड जर आमी पळयलो गेल्ले काही दीस, आज सकाळी आमच्या म्हापशा आम आदमी पक्षाचे यूथ विंगाचे व्हायस प्रेसिडेंट सलमान खान हे काँग्रेस पक्षान प्रवेश केलो. फाटल्या दिसांनी आमी फोंड्या मतदारसंघान पळयले, थंय एक दोतोर जॉईन जाले. सो असे काहीशे खुबशे लोक येणाऱ्या काळात तुम्ही पळयतले की काँग्रेस पक्षान प्रवेश करतले. कित्याक आज गोंयच्या जनतेक रियलायज जाला, आज जो अनरेस्ट गोंयान, जो ह्या प्रमोद सावंताच्या सरकारान जो आज पूर्ण गोंयभर जो तयार केला. काल आमी पळयले जे 4 मिराबागचे लोकांक जे अरेस्ट केले, त्यांनी आज सकाळी जेन्ना रिलीज जाले त्यांनी स्टेटमेंट केला की आम्ही इतली वर्सां 20 वर्सां एज अ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम केले. आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यान तांकां आतंकवादी, टेररिस्ट गन घेऊन येता म्हणून असली जेन्ना म्हाका दिसता भाशा वापरतात, हाच्या वयल्यान सिद्ध जाता की जो स्वताच्या मनशाक वळखना, ज्या मनशांनी पार्टी उबारली, ज्या कार्यकर्त्यांनी ह्या पार्टीक उबारपाचो जो प्रयत्न केलो, त्या लोकांक जर तर हे सरकार जर तर आज सांबाळपाक शकना जाल्यार हे सरकार कोणाकूच सांबाळपाक शकना. आज पुराय गोंयभर अनरेस्ट आसा, वचत ते लोक आज प्रोटेस्ट करता. म्हाका दिसता गोंयच्या हिस्ट्रीन अशे प्रोटेस्ट प्रत्येक मतदारसंघान, प्रत्येक गांवांनी हे केन्नाच आमी पळोवना. म्हज्या तरी जिवनान हांवें इतले प्रोटेस्ट एट वन गो पळोवना. हाच्या वयल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की आज जनता ही भारतीय जनता पार्टीचेर विटल्या. आणि ज्या भशेन प्रमोद सावंत दादागिरी दाखयता, आज ताणें काल जो उल्लेख केला टेररिस्टाचो, तो फक्त ते 4 भावांचो न्ही, ताणें पुराय गोंयच्या जनतेचो अपमान केला. बिकॉज दे वर रिप्रेझेंटिंग दोन्स. ते थंय फक्त आपलो विशय, कित्याक ते आमदार मोने जाल्यात, जो स्पीकर आसा तो त्या स्वताच्या मतदारसंघान आसून तो तांचे प्रश्न सोडोवपाचो, ते इन डेमोक्रेसी ते गेल्ले. पूण एक गोंय राज्याचो मुख्यमंत्री जेन्ना सांगता की फ्लोर ऑफ द हाऊसार गन घेऊन येता, सो दीस शोज दॅट इज अ कंप्लीट कोलॅप्स ऑन लॉ अँड ऑर्डर. एक खुबशे विषय आसा ते येणाऱ्या काळात आमी घेतले. आज वास्को ऑफिस ओपन जाला, हाच्या मुखार येणाऱ्या काळात प्रत्येक मतदारसंघान ऑफिसां ही ओपन जातली. आणि एक गोष्ट सिद्ध जाता की मुखार काँग्रेस हे एक बडे गव्हर्नन्स गोंयकारांक जातलें. आयचे आमच्या ऑफिस इनॉग्रेशनाक हाजीर आसलेले मुद्दाम माणिकराव ठाकरेचे, तशेंच आमचे पार्टी चीफ अमित पाटकर, आमचो MP सर, कॅप्टन. ऑफिस हे आमच्या वास्कोन आसलेंच. हांव म्हणटा ऑफिस अपग्रेडेशन आमी कितलीशी, म्हाका दिसता म्हाज्या हातसून 10 वर्सां तरी खंय तरी आमी लोकांक सर्व करता एज अ कावन्सिलर, चेअरपर्सन. पूण हें आतां अपग्रेड केलां आमी. अपग्रेड म्हटल्यार लोकांक जी जी सुविधा जाय, खुबशे भशेन सुविधा आसा आमच्या ऑफिसान आमी टीक मार्क करून दवरलेली आसा. हांव वास्कोकारांक अपील करता, जी जी सुविधा तुमकां जाय तुमी आमच्या ऑफिसान येवन इन्क्वायरी करची. कितेंय आसूं, गार्बेज आसूं, खंय डेब्रीज खंय उरलेली आसूं, कसलेय इश्यू आसूं, घरांतलें कितें आसूं, कितेंय आसूं, आमी तो सॉल्व करपाचो प्रयत्न करतले. जे भशेन जाता तशे प्रयत्न करतले. हांव मागता जे लोक येयल्या वास्कोकार, तशेंच जो मोग काँग्रेसी खातीर दाखयला आनी जो आमच्या पक्षा खातीर दाखयला, हांव तेंचे चडान चड देव बरें करूंक म्हणटा. आमच्या पार्टी चिफान सांगलें हें वातावरण इलेक्शन कशें दिसलां, आनी खरेंच म्हाकाय दिसलें की इलेक्शन कशें दिसलां. आनी जो लोकांचो प्रेम मोग जो लोकांनी दाखयला हे ऑफिस इनॉग्रेशनाक, हांव खरेंच वास्कोकारांचे आभारी आसा. तशेंच आमचे पार्टी चीफ, तशेंच आमचे इन्चार्ज, हांव तेंचे देव बरें करूंक म्हणटा की मुद्दामून त्यांनी टायम काढून माझ्या ऑफिस इनॉग्रेशन केलें. तशेंच कॅप्टन मुद्दामून टायम, आतां मरणाक गेलो काल, तो कितलींशीं वरां जेलीन म्हणल्यार पुलीस स्टेशनार बसलेलो, 2 म्हटली तुमी, तेजेय हांव देव बरें करूंक म्हणटा. हांव चड कांय उलयना, लोक खूब वगत उरल्या. तसोच असोच तुमचो मोग आमकां लागून आसचो, आमच्या पार्टीक लागून आसचो. आनी जे
काम करपाक जाय पार्टी तर्फे ऑर्गनायझेशन बिल्डअप आमी ऑलरेडी केलेलें आसा. सगळे BLA जावं बूथ अध्यक्ष जावं आमची सगळी कमिटी ऑलमोस्ट सेट जालेली आसा. SIRन आमचे सगळे BLA 1 जावं BLA 2 बरें काम करता. वास्को सगळ्यांत चड डिलिटेशन जालां, पूण हांव इतलेंच सांगूंक सोदतां वास्कोकरांक की पॅनीक जावपाची गरज ना. पयलीं आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलेलें की तुमी पॅनीक जावं नाका, आमी एकूय वोट डिलीट जावंक दिवचे ना. जे भशेन आमचो प्रोसेस चल्ला आनी आमचे जे भशेन आमकां पार्टी प्रेसिडेंट आनी आमचे सगळे पार्टी सगळे हेजे बॅकअप मेळटा. म्हाका दिसता खंय तरी जी डिलीट जाल्या पळय डॉक्युमेंट आसून डिलीट जाल्या, जे संत्रेंट यूज केलां BJP, हांव म्हणटा हांव वास्कोच्या आमदारान डिलीट करपा आपल्या ऑफिसान हाडून जे BLOंक थोडे बसयल्यात, जे BLA BJPचे BLA 2 आसा तांकां हाडून बसून म्हाजे कडेन फोटोग्राफी आहा. आनी जे केला पळय ते लोक वगी रावचे ना, ते डिलीट जाला पळय ते लोक रागान आसा. थोडे BLOन बरें काम केलेलें आसा. तशेंच हांव मागतां कोण ARO आसा पळय तेणी अजुनूय आपले जबाबदारेन काम करचें. आतां प्रोसेस परत स्टार्ट जालोलो आसा आनी आमी खंयच हो प्रोसेस कमी पडोवंक दिवचे ना हांव मागतां. तशेंच लोकां कडेन कितें आमची गरज पडल्यार आमच्या ऑफिसांतल्यान तुमी सर्वीस घेवची. देव बरें करूंक सगळ्यांक पार्टी प्रेसिडेंट इन्चार्ज सगळ्यांक देव बरें करूंक म्हणटा.